अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाही. दिवसेंदिवस तो अधिकच तीव्र होत आहे. अशातच इराणवर हल्ला करण्यापूर्वी इस्रायलचे प्रमुख बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक अत्यंत महत्त्वाचा सिक्रेट फोन कॉल झाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. लष्करी कारवाई सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात झालेल्या गोपनीय चर्चेत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींची हत्या, धमकीचा बदला, सत्ता पालटण्याची संधी आणि युद्धाची रणनीती करण्याबाबत चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. रॉयटर्सने याबद्दल वृत्त प्रसिद्ध केलं असून नेमके काय खुलासे केले आहेत ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. रॉयटर्सच्या वृत्तानुसार इराणवर शनिवारी हल्ला करण्याअगोदर 48 तासांपूर्वी ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात एक सिक्रेट फोन कॉल झाला होता. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही असं पटवून दिल्यानंतर ट्रम्प यांनी हल्ला करण्यास होकार दिल्याचं रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे. अयातुल्ला खामेनी हे तेहरानमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची गोपनीय माहिती ट्रम्प आणि नेतन्याहू दोघांनाही होती, असंही या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे. अयातुल्ला खामेनी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. ही बैठक आधी शनिवारी रात्री होणार होती, पण ती शनिवारी सकाळीच घेण्याचं ठरलं. ही माहिती गुप्तचर विभागाकडून मिळताच नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना डिकॅपिटेशन स्ट्राईक म्हणजे देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करण्यासाठी प्रोत्साहित केलं, असा धक्कादायक खुलासा या वृत्तात करण्यात आला आहे. पुढे यामध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की चर्चेदरम्यान नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना खामेनींना संपवण्याची आणि इराणनं ट्रम्प यांच्या हत्येसाठी केलेल्या मागील प्रयत्नांचा बदला घेण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे असं पटवून दिलं. अमेरिका एका ऐतिहासिक कामगिरीत सहभागी होईल आणि सर्वोच्च नेत्याचा खात्मा करण्यास मदत करेल. खामेनी यांचा अंत झाल्यास इराणी जनता रस्त्यावर उतरून तिथली कट्टरपंथी सत्ता उलथवून टाकेल, असा नेतन्याहूंच्या संभाषणाबद्दलचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात इस्रायलच्या दबावामुळे ट्रम्प यांनी युद्धाचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र नेतन्याहू यांनी हे आरोप खोडून काढत ट्रम्प यांनीच तो निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. पण रॉयटर्सच्या या वृत्तानुसार युद्धाच्या निर्णयासाठी नेतन्याहू यांनीच ट्रम्पना तयार केल्याचा आता खुलासा केला आहे.